थोडंसं क्लिअर होते, पण ॲक्च्युअली जिथे मून असतो तिथे तर क्लिअर नाही दिसत आहे. हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यूके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आहे कार्तिकी पौर्णिमा. तर कार्तिका पौर्णिमेच्या निमित्त असतं गुरु नानक जयंती, पंजाबी लोकांचा सण आहे. त्याच्यानिमित्त आपल्या इथे इंडियामध्ये बऱ्याच जणांना सुट्टी देखील असते, स्कूलला तर असतेच असते. तर इतका मोठा सण आहे, तर त्याचं सेलिब्रेशन इथे यूकेमध्ये सुद्धा केलं जातं, कारण यूकेमध्ये भरपूर पंजाबी लोक राहतात आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो स्पेशली त्या एरियामध्ये तर भरपूर पंजाबी आहेत. त्याच्यामुळे आमच्या बाजूलाच अगदी 7-8 मिनिटाच्या अंतरावरती गुरुद्वारा आहे. तर एकच गुरुद्वारा नाही, तर आमच्या इथे असे 2-3 जवळजवळ गुरुद्वारा आहेत. तर त्यापैकी एका गुरुद्वाराला आता आम्ही निघालो आहोत, कारण तिथे छान मोठं सेलिब्रेशन होतं. समियाचे फ्रेंड तुम्ही बघितले असेल आमच्या व्हिडिओमध्ये, आमचे नेबर्स म्हणजे जे पंजाबी आहे, तर ते म्हणाले की आमचं खूप छान सेलिब्रेशन असतं, तर तुम्ही नक्की या आमच्या गुरुद्वाराला. सो म्हटलं त्यांनी एवढं इन्व्हाइट केलेलं आहे तर जाऊ, म्हणजे त्यांचं कल्चर पण आम्हाला बघायला भेटेल. तर म्हटलं मी चाललेच आहे, तर तुम्हाला सगळ्यांना पण दाखवते की नक्की त्यांचं सेलिब्रेशन कसं असतं ते. तर आता आम्ही निघण्यासाठी तयार तर झालेलं आहे, म्हणजे मी तर रेडी आहे, सुहास पण रेडी आहे आणि इथे कबीर असं झोपलेलं आहे. तर समिया नाही आहे, कारण समिया स्कूलला गेलेली आहे. स्कूल अजून सुटलं नाही आहे, म्हणजे 3 वाजता सुटणार आहे. मग म्हटलं राहू दे तिला आता. रात्री पण आम्ही जाऊ शकत होतो, पण रात्री थंडी खूप वाढते, सो म्हटलं दुपारी जाऊन येऊ. पूर्ण दिवस सेलिब्रेशन असतं त्यांचं. तर काय काय सेलिब्रेशन असतं तिथे गेल्यानंतरच कळेल, कारण मी पण कधी अटेंड नाही केला तो प्रोग्राम. तर तिथे गेल्यावर तर आपल्याला ते कळेलच. पण समिया नाही आहे आणि समियाला आम्ही आधी सांगितलं पण नाही, नाहीतर ती म्हणाली असते की मला सुद्धा यायचं आहे, तर आपण रात्री जाऊ. तर बघू आता, आम्ही आधी गुरुद्वाराला जाणार आहोत आणि ते प्रोग्राम अटेंड करून मग नंतर समियाला इथं पिकअप करू स्कूलमधून. तर आता आपण जाऊया गुरुद्वाराला. पण आजचं वेदर एकदम क्लाउडी आहे. तर आज ॲक्च्युली क्लाउडी नसेल तर रात्री छान आपल्याला सुपरमून बघायला मिळेल, कारण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे स्पेशली कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी खूप मोठा रेड मून असतो. सो जर क्लाउड क्लिअर झाले तर नक्कीच मी तुमच्याबरोबर व्ह्यू तो शेअर करेन की कसा दिसतो, कारण यूकेमधलं जेव्हा क्लिअर वेदर असतं तेव्हा खूप छान असा व्ह्यू असतो. सो नक्कीच मी तुमच्याबरोबर ते शेअर करेन, पण त्याच्यासाठी थोडासा वेळ आहे. त्याच्या आधी आपण जाऊया गुरुद्वाराला. तर चला. सो आता आपण इथे जवळ पोचलो आहोत. समोर दिसतं ते आहे सिख टेम्पल, पण त्याच्या बाहेरच त्यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त बॅनर लावलेला आहे, ज्याच्यावरती लिहिलेलं आहे हॅपी गुरुप्रब. सो इथूनच सेलिब्रेशन असणार, त्याची आपल्याला चाहूल लागते. तर आता आपण आतमध्ये जाऊ. समोरून पाहिलं तर असं दिसतं सिख टेम्पल. भरपूर मोठी अशी बिल्डिंग आहे आणि त्याच्यावर लाईटिंगसुद्धा केलेली आहे, म्हणजे रात्री आलं असतं तर छान दिसलं असतं. शिवाय हा तुम्ही खांब बघू शकता, त्याला ते लोक बोलतात निशान साहेब, म्हणजे जिथे कुठे गुरुद्वारा असतात तिथे हा निशान साहेब असतोच. आणि हे 2 टेंट तुम्ही बघू शकता, जे आजच्या सेलिब्रेशन त्यासाठी त्यांनी खास लावलेले आहेत. आणि आतमध्ये आले की त्यांनी थोडीशी माहिती दिलेली आहे त्यांच्या कम्युनिटीबद्दल, आणि त्यांचे जे गुरु आहेत त्यांची थोडीशी इथे माहिती आहे, फोटोमधून दाखवण्यात आलेली आहे की ते या धर्माचे गुरु कसे झाले वगैरे. पण आता आम्ही जाणार आहोत मेन हॉलमध्ये, जिथे प्रेयर केलं जातं. पण तिथे जाण्याच्या आधी डोकं कवर करावं लागतं, जेंट्स असो लेडीज असो. सो पिल्लूला पण आम्ही इथे पटका बांधलेला आहे. सो आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत वरती जाण्यासाठी. सो असं काहीसं दिसतं. आतमध्ये आले की इथे 2 वेज आहेत. तर इथे मेन जो वे दिसतो तिथे आपल्याला जायचं पाया पडण्यासाठी. पण तुम्ही बघू शकता सगळीकडे त्यांचं ते जे लोगो आहे ते सगळे ठिकाणी त्यांनी लावून ठेवलेलं आहे. हा तो मेन हॉल आहे जिथे आपण प्रेयर करू शकतो. सो इथे सेलिब्रेशन तर चालू आहे, पण आज वीकडे आहे म्हणून दुपारी खास आम्ही आलो, म्हणून जास्त गर्दी नाही आहे. ॲक्च्युअल सेलिब्रेशन रात्री होणार आहे, त्याच्यामुळे फारशी गर्दी नाही आहे, ते बरं पण झालं आम्हाला. पण या हॉलला दिवान हॉल बोलतात. आणि आता आमचं पाया पडून झाल्यानंतर आम्ही आता जेवणाकडे वळलेलो आहे. गुरु का लंगर
म्हणजेच महाप्रसाद असं पण म्हणतो आपण त्याला. तर जेवणामध्ये होती खीर, दाल मखनी, मिक्स व्हेजिटेबलची भाजी होती, एक लाडू होता स्वीटमध्ये आणि चपाती आणि स्वीट्स होतं. तर आता इकडचं आमचं आवरलेलं आहे. थोड्या वेळेस आम्ही निघू कारण सुहास जेवायला बसलेला आहे. आधी मी जेवून घेतलं, आता सुहास आतमध्ये गेलेला आहे. तर इकडे तुम्ही बघू शकतात की मी ओढणी घेतलेली आहे. तर इकडचा रूल आहे की लेडीज असो किंवा जेंट्स असो डोकं कव्हर करायचं असतं, त्यांनी आपले केस वगैरे नाही दाखवायचे असतात. सो लेडीजने ओढणी घ्यायची असते आणि जेंट्सने ते पटका वगैरे तर बांधतातच. पण जर कोणी दुसऱ्या कम्युनिटीचं आले, त्यांना माहिती नसतं की डोकं कव्हर करायचं, सो त्यांच्यासाठी पण ओढणीचं आणि त्या पटक्याची सोय पण इथे केलेली असते त्यांनी. तर आता निघू आम्ही. सुहास आले की बाळ अजून झोपलेलंच आहे आमचं. आता आम्ही गुरुद्वाराला जाऊन आलेलो आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा तास झाला आम्हाला घरी येऊन. खूप वेळ होता म्हणजे समियाची स्कूल सुटण्यासाठी, म्हणून म्हटलं की आधी घरी जाऊ कारण तिच्यासाठी पण मला काहीतरी बनवायचं होतं. आम्ही दोघे तर गुरुद्वारामध्ये गेलो होतो, तिकडे लंगरमध्ये जेवलो. म्हणजे प्रसाद जो असतो पाया पडल्यानंतर त्याला ते लोक लंगर असं म्हणतात. सो आम्ही तिथेच जेवून आलो. तर म्हटलं आता समियासाठी काय बनवावं म्हणून पटकन बनेल असं पराठाच बनवला, कारण तिला पराठा आवडतो पण तिच्या हाताने ती स्वतः मनसोक्त खाते सुद्धा. सो पटकन मी पराठा तर बनवलाच आहे, शिवाय तिथे प्रसाद म्हणून खडा प्रसाद पण देतात, म्हणजे गव्हाच्या पिठाचा शिरा बनवलेला असतो त्या लोकांनी आणि खूप छान असा लागतो. फक्त तुपामध्ये तो परतलेला असतो, म्हणजे जसं आपण बेसनचे लाडू वगैरे बनवण्यासाठी फक्त तुपामध्ये ते पीठ भाजून घेतो, तसं गव्हाचं पीठ त्यांनी तुपामध्ये भाजलेलं असतं. अप्रतिम अशी चव असते आणि समियाला तो खूप जास्त आवडतो. म्हणजे आम्ही कधी गेलो तर तिथून तिच्यासाठी घेतोच, पण आम्ही नाही गेलो तर बाजूच्यांना सुद्धा आम्ही कधी कधी सांगतो की तिच्यासाठी स्पेशली थोडासा, म्हणजे प्रसाद आहे तर थोडाच मिळतो तर तो घेऊन या. तर ते पण आणतात नेहमी समियासाठी. सो आज आणलेला आहे, तर बघूनच ती खुश होईल. पण समियाच्या स्कूलमध्ये पण आज तिला युनिफॉर्म घालायचा नव्हता, कारण आज त्यांच्या स्कूलमध्ये चॅरिटी ते लोक कलेक्ट करणार होते. सो काय काय तिथे ॲक्टिव्हिटी असतात, म्हणजे चॅरिटी वगैरे, डोनेशन वगैरे ते लोक एकत्र करतात सगळ्यांकडून. तर आज त्यांच्या स्कूलमध्ये चॅरिटी जमा करणार होते, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. सो असं काही असलं की ते सांगतात की युनिफॉर्म घालू नका, वेगळे काहीतरी कलरचे कपडे असतात, पण आज काही कलर पण नव्हता. आज मुलांना आवडेल असे ड्रेस घालायला सांगितले होते. सो समिया युनिफॉर्म नाही घालून गेली आहे, तिच्या आवडीचा असा ड्रेस घालून गेली आहे. काय घातले तिने ती आल्यानंतर मी दाखवतेच तुम्हाला, कारण आता 2 मिनटात येतीलच, मी बाहेरच थांबते म्हणजे आले की दिसतील. तर मला पराठा बनवायचा होता म्हणून सुहास म्हणाले की कबीरला घेऊन जातो. सो ते तिघे आता येतीलच. पण आज मी म्हटलं होतं की सुपरमून आपल्याला बघायला मिळेल की नाही माहिती नाही, शंका आहे, कारण अजून पण क्लाउड तेवढेच आहेत. मी दाखवते तुम्हाला. सो क्लाउडी वातावरण अजून पण आहे, पण थंडी इतकी जास्त नाही वाटत आहे. टेम्परेचर म्हणजे आपण बाहेर फिरू शकू असंच आहे. आणि पार्कमध्ये मुलंसुद्धा खेळतात आहे. तर नवीन पार्क बनवल्यापासून म्हणजे लोक जास्तच यायला लागलेत आधीपेक्षा. आणि इथून मी दरवाजातून बघितलं की तिथे तुम्हाला रोड दिसत असेल, गाड्या वगैरे येतात आहेत जातात आहेत. सो लांबूनच कळतं मला, म्हणजे डोअर ओपन करण्याची पण गरज नाही लागत कधी कधी, कारण या विंडोमधून सुद्धा बघितलं की कळतं की समिया येते की नाही. सो आता मला लांबून ते दिसतात आहे, तुम्हाला दिसतील की नाही माहिती नाही, पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते. सुहास आज प्रॅम घेऊन गेलेला आहे, त्याच्यामुळे तर पटकन मला कळालं की नक्की तो सुहासच असेल. आता त्यांचा आवाज येतो, म्हणजेच ते आलेत आता जवळ, तर बघू शकतात तुम्ही. ये आणि हा नवीन जुगाड गेला, म्हणजे समियाला चालायचा कंटाळा आला की आम्ही तिला असं प्रॅमवरती उभे करतो, जेणेकरून तुला चालावं नाही लागणार आणि ती त्या प्रॅममध्ये बसून येते. हो ना? दाखव तुझे क्लोथ्स. वाव, मज्जा आली आज. सगळ्यांनी घातले होते असे. तर आता संध्याकाळ झाली आहे, म्हणजे आता वाजलेले आहेत 8. तर आता आपण बाहेर जाऊन बघूया की क्लाउड क्लिअर झालेत का आणि मून दिसतंय का. होप सो क्लाउड क्लिअर झाले असावे, कारण आजचा मून खूपच छान असतो, म्हणजे बघण्यासारखं असतो. पूर्ण वर्षातून एकदाच असं दृश्य बघायला आपल्याला मिळतं. थोडंसं क्लिअर होते, पण ॲक्च्युअली जिथे मून असतो तिथे तर क्लिअर नाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये माहिती नाही, पण असं समोर बघितलं तर ढग असे पूर्ण पास होतं ते असं दिसतंय.
पण आपल्याला मून नाही दिसत आहे, म्हणजे कुठेच शोधण्याचा मी प्रयत्न तर करते. होप्स अजून थोडासा वेळ आहे आपल्याकडे, 10 वाजेपर्यंत जर दिसला तर मी नक्कीच शेअर करेन. पण तिथे तुम्ही बघू शकतात गुरुद्वाराला आम्ही दुपारी गेलो होतो, तिथे गुरुद्वारा आहे आणि तिथे किती फटाके उडवतात आहे. सो ॲक्च्युअल प्रोग्राम संध्याकाळीच होता. येस, आणि समिया तिच्या फ्रेंड्सला मिस करते कारण ते आज आले नाहीये, ते लोक आत्ता गेलेत गुरुद्वाराला. सो जर आम्ही आत्ता गेलो असतो तर आम्हाला पण तो प्रोग्राम ॲक्च्युअल काय असतं तो कळायला असतं, कारण आम्ही गेलो तेव्हा फक्त तिकडं त्यांचं कथन चालू होतं, कीर्तन चालू होतं म्हणजे, आणि त्याच्यानंतर लंगर होतं फक्त. सो ते अटेंड केलं आणि आम्ही आलो घरी. समिया चल आतमध्ये, हां चल आतमध्ये ये. तर ते सगळं तर झालंच, पण आता आमच्या जेवणाची तयारी सुद्धा झाली आहे. तर किचनमध्ये ऑलरेडी काहीतरी बनलंय, मी तुम्हाला दाखवते. तर आज आम्ही बनवणार आहे तवा पुलाव. त्याची इथे तयारी केलेली आहे, थोडेसे व्हेजिटेबल चॉप करून घेतलेले आणि ते कढई ठेवली, कारण आमच्याकडे तेवढा मोठा तवा नाही आहे, म्हणजे आमच्या दोघांसाठीच आम्ही बनवणार आहे. पण आमच्या तव्यामध्ये तर मावणार नाही, म्हणून आम्ही आता कढईमध्ये बनवणार. तर आपण त्याला कढई पुलाव बनवू. आणि आम्ही रेसिपी बनवणार आहे ती आहे तवा पुलावची रेसिपी. तर मी रेसिपी तर शेअर करणार नाही आहे, पण पुलाव तयार झाल्यानंतर डायरेक्टली मी तुम्हाला दाखवेन की तो कसा दिसतो. तर असा आपला तवा पुलाव, तर असा आपला तवा पुलाव म्हणजेच आपला कढाई पुलाव तयार आहे. पावभाजीचा मसाला टाकला आणि बाकीच्या भाज्या परतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि इथे याची मस्ती बघा किती चालू आहे. काय झालं, काय झालंय, मज्जा वाटते हो. काय बोलतो आशू, बोलणार कसं, असं बोलतो. बरं, आता रात्रीचे 10 वाजलेले, खूप वेळ वाट बघितली की चंद्र पाहायला मिळेल, पण चंद्र काही आम्हाला दिसेना, कारण आज क्लाउड आहे खूप म्हणजे सकाळपासून सुरू झालेले क्लाउड ते अजूनपर्यंत काही गेलेले नाहीये, चालूच आहे. बघितलं तर क्लाउड पुढे पास होतात ते दिसतंय, पण क्लिअर काय होण्याचं नाव नाहीये आकाश, त्याच्यामुळे पुढे दिसेल की नाही माहिती नाही आता चंद्र. पण हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे. पण छान वाटतं असं UKला आल्यापासून आम्ही वेगवेगळ्या कम्युनिटी जे फेस्टिवल असतात किंवा त्यांचं कल्चर काय हे सगळं जाणून घेतो. तर भारी वाटतं असं दुसऱ्यांचं कल्चर वगैरे जाणून घेण्यासाठी पण, कारण एक इन्फॉर्मेशन पण मिळते की काय असतं एक्झॅक्टली त्यांचं फेस्टिवल किंवा त्यांचं कल्चर असं काही. सो हे सगळं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. सो असं काही नवीन माहिती जाणून घेण्यासाठी अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण फक्त एकच कम्युनिटीचे नाही तर सगळ्याच कम्युनिटीचे मी कल्चर इथे एक्सप्लोअर करते. शिवाय नवनवीन जागा ज्या असतात त्या आणि थोड्याशा रेसिपीज ज्या म्हणजे मला येतात किंवा मी कुठून नवीन पाहिलेली असते एखादी रेसिपी, ते सगळे शेअर करण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न करते. तर असंच पुढचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. सो आजचा पूर्ण दिवस मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आम्ही सकाळी गेलो होतो गुरुद्वाराला, ते देखील मी तुम्हाला दाखवलं की आतमधून गुरुद्वारा कसा असतो वगैरे. शिवाय आजच्या दिवसाचं त्यांच्या आयुष्यामध्ये काय महत्त्व असतं. आणि वर्षभरात एक आजचा दिवस असतो जेव्हा खूप मोठा मून असतो म्हणजे, तर ते काही मला दाखवता नाही आलं जस्ट बिकॉज ऑफ क्लाउड. पण नंतर तो आपल्याला कधी चान्स मिळाला तर मी नक्कीच दाखवेन. पण हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.